हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या सगळीमध्ये आज मी आपणास नवरात्र या संबंधी महत्वाची माहिती देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, नवरात्र उत्सव आजपासून ते महानवमीपर्यंत सुरू असणार आहे. तर या नवरात्रात आपण जी घटस्थापना करतो त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शालिवान शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष शारदी नवरात्र आरंभ सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, अश्विन शुक्ल प्रतिपदा ते महानवमीपर्यंत तृतीया वृद्धी तिथीसह एकूण 10 दिवसांचा शास्त्रोक्त कुळाचार असणार आहे. मित्रांनो, दक्ष राजाने महायज्ञाचे आयोजन केले, पण आपला जावई भगवान शंकराला व कन्येलाही आमंत्रण दिले नाही. तरी देखील पतीचा विरोध असतानाही माता सती यज्ञमंडपात हजर झाल्या, पण पित्याने केलेला अपमान सहन न झाल्याने यज्ञकुंडात उडी घेऊन प्राणत्याग केला. भगवान शंकराने आपल्या वीरभद्र गणाला दुष्ट दक्ष राजाचा वध करण्यास सांगितले. या गणाने दक्ष राजाचा वध केला व स्वतः भगवंताने सतीचे शव आपल्या खांद्यावर घेऊन तिन्ही लोकात शोक करत फिरू लागले. भगवान विष्णूला हे पाहवले नाही. त्यांनी लगेच आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे विच्छेदन केले. शवाचे शरीर भाग व वस्तू पृथ्वी तलावर 108 ठिकाणी पडले. माता सतीच्या शरीराचे हे सर्व 108 भाग भक्तांसाठी सर्व देवतांच्या कृपेने शक्तिपीठे बनले. त्यातील 51 शरीर भाग आपल्या भारत देशात पडले आणि आपल्या महाराष्ट्रात 4 ठिकाणी पडले. या स्थानांनाच देवीची 3.5 शक्तिपीठे म्हटली आहेत. मित्रांनो, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र कोल्हापूर, श्री क्षेत्र माहूरगड व श्री क्षेत्र वणी नाशिक हे अर्धे पीठ आहे. मित्रांनो, या चारपैकी एक शक्तिपीठ म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूर स्थित माता तुळजाभवानी देवी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची ती कुलदेवी आहे. इतर पीठास्थित देवी माता देखील आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाची कुलदेवी असते. माता सतीनंतर हिमालय पुत्री पार्वतीने मोठ्या तपश्चर्येने भगवान शिवाला आपल्या पतिरूपात प्राप्त केले. वेळोवेळी तामसी रूप धारण करून देवी देवतांच्या ऋषीमुनींचा मानवांचा छळ करणाऱ्या अनेक मायावी राक्षसांचा वध केला. मधुकैटभ, महिषासूर, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड इत्यादी. मित्रांनो, अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत तब्बल 9 दिवस 9 रात्र सर्व राक्षसांचा संहार केला. अशा अथांग परिश्रमानंतर देवीने सप्तशृंगी गडावर जाऊन विश्राम केला. याचे सतत मानव जातीला स्मरण राहावे म्हणून शारदीय नवरात्र उत्सव साजरा होऊ लागला. म्हणून आपल्या कुळदेवीला विश्रांती मिळावी यासाठी तिला घटावर बसवले जाते. देवीला स्पर्श न करता दुरूनच तिची सेवा केली जाते. देवी पुराण वा देवी भागवत ग्रंथाचे पारायण केले जाते. देवीचा 1.25 लाख मंत्र जप माळेविना केला जातो. अष्टमीला उपवास करून पोहळा बली देतात. हवन केले जाते. या काळात देवीची विश्रांती भंग पावेल असे धर्मकृत्य भक्तांकडून होत नाही. उदाहरणार्थ शंखनाद, घंटानाद करणे, ढोल ताशे वाजवणे, मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून गरबा खेळणे, टाळ मृदुंग वाजवणे इत्यादी. मित्रांनो, रात्रंदिवस शांत चित्ताने शांत वातावरणात धार्मिक सेवा केली जाते. नवमीला सवाष्ण व कुमारिका पूजन करून त्यांचा यथाशक्ती मान सन्मान केला जातो. यानंतर उपवास सोडून घट विसर्जन केला जातो. भगवान श्रीराम लंकापतीचा वध करून सहपरिवार अयोध्येला परततात. या दिवशी मात्र मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा केला जातो. रावणाचा पुतळा जाळला जातो. आपट्याची पाने सोनं समजून एकमेकांना वाटली जातात. आपल्या घराण्याची कुळदेवीच आपल्या कुळाचा उद्धार करत असते. पुत्र पौत्रादींचा वंशवेल वाढवत असते. पण या कडून शास्त्रविहित कर्मकांड घडल्यावरच, अन्यथा नाही. मित्रांनो, माय सोडून मावशीची सेवा केल्यावरही नाही. मित्रांनो,
आपल्या घराण्याची कुळदेवी महालक्ष्मी माता असेल तर हिलाच घटावर बसवावे, हिचे ग्रंथ पारायण व मंत्र जप करावा मित्रांनो. श्री क्षेत्र कोल्हापूर, तालुका जिल्हा कोल्हापूर. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा हिचा मंत्र आहे मित्रांनो. आपल्या घराण्याची कुळदेवी तुळजाभवानी देवी माता असेल तर हिलाच घटावर बसवावी, हिचे ग्रंथ पारायण व मंत्र जप करावा मित्रांनो. श्री क्षेत्र तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ओम आदिमाया विद्महे जगदंबाय धीमहि तन्नो भवानी प्रचोदयात मित्रांनो. आपल्या घराण्याची कुळदेवी सप्तशृंगी देवी माता असेल तर हिलाच घटावर बसवावे, हिचे ग्रंथ पारायण व मंत्र जप करावा. श्री क्षेत्र वनी सप्तशृंगी गड, जिल्हा नाशिक. ओम आदिशक्तीच विद्महे पूर्णपीठाय धीमहि तन्नो सप्तशृंगी प्रचोदयात. मित्रांनो, आपल्या घरांची कुळदेवी रेणुका माता असेल तर हिलाच घटावर बसवावे, हिचे ग्रंथ पारायण व मंत्र जप करावा मित्रांनो. श्री क्षेत्र माहूरगड, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. ओम महापार्वतेय विद्महे परशुराम माताये धीमहि तन्नो रेणुका प्रचोदयात. आपल्या कुळदेवीच्या व्यतिरिक्त आपणाला जर त्रिशक्तींची स्थापना करायची असेल, दुर्गा मातेची स्थापना करायची असेल, नवदुर्गा मातांची स्थापना करायची असेल तर आपण या सर्वांची प्राणप्रतिष्ठा पंडिताच्या माध्यमातून करून घ्यावी. अर्थात आपणाला संपूर्ण घटस्थापना पंडिताच्या माध्यमातूनच करावी लागणार आहे. केवळ सुपाऱ्या मांडून पंचोपचार पूजा करून चालत नाही मित्रांनो. देवतांना जागृत केल्याशिवाय त्यांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होणार नाही. आणि कुळदेवीला जर आपण घटावर बसवले तर तिची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही, कारण ती ऑलरेडी झालेली असते मित्रांनो. म्हणून फक्त कुळदेवीलाच आपण घटावर बसवायचे. इतर तीन शक्ती किंवा नऊ शक्तींना घटावर बसवण्याची काही गरज नाही, किंवा खाली देखील बसवण्याची काही गरज नाही, कारण प्राणप्रतिष्ठा आपण करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, केवळ देखावा करून लोक खुश होतील, देवता नाही मित्रांनो. ज्यांच्या डोक्यात विधी असतो ते देखावा करत नाही, पंडिताच्या माध्यमातून सर्व पूजा संपन्न करतात. देव ब्राह्मणांना विधिवत दान धर्म करून पुण्य आपल्या नावे जमा करून घेतात, आणि आपण मात्र देव ब्राह्मणाचा तिरस्कार करतो. आपल्याला अधिकार नसताही पंडिताविना सर्व विशेष पूजा संपन्न करतो. आपला अहंकार आपल्या हातून निषिद्ध कर्म घडवतो आणि दुःख आपल्या जीवनात ओढवून घेतो. याला कारण आपणच असतो मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा कुळदेवी संबंधी किंवा महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो मागे.